नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अखेर अर्जुनने आपली खेळी करत प्रिया आणि साक्षीला चांगलेच कोर्टामध्ये अडकवले आहे। आता प्रियाने स्वतःच्याच तोंडून सत्य कबूल केल्यामुळे प्रियाला आता शिक्षा होणार हे तर निश्चितच आहे। परंतु प्रिया शिक्षा मिळाल्यानंतर कशाप्रकारे गयाव्या करणार, कोर्टामध्येच ती आता सगळ्यांच्या भीक मागणार आहे। रविराज त्याचप्रमाणे मधुभाऊंचे पाय पकडत असंच ती आता माझे दोन्ही वडिलांनी प्लीज मला वाचवा, स्वतःच्या मुलीला असं तुरुंगात जाऊ देऊ नका अशी गयाव्या आणि लोटांगण ती घालताना दिसणार आहे। त्यामुळे आता प्रियाला जेव्हा शिक्षा होणार तेव्हा नेमकं पुढे काय घडणार? प्रियाला कोर्टात जात असताना कोणी साथ देणार की नाही? की प्रियाला अशाच प्रकारे कोणीही साथ न देता तिला कोर्टात ढकलणार? आणि जेव्हा अश्विनला ही गोष्ट समजणार तेव्हा काय होणार आहे? आणि घरातल्यांची काय स्थिती होणार? त्यानंतर सुभेदार कुटुंबावर नवीन कोणतं वादळ येणार आहे? आणि त्यातूनच अर्जुन सायली सगळ्यांना कसे बाहेर काढतील? हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत मालिकेत आपण पाहिलं होतं अर्जुनने एक पुरावे कोर्टात सादर करून पूर्ण साक्षी आणि महिपची वाट लावून ठेवलेली असते। आणि साक्षीला आता स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल केल्याखेरीज काहीही पर्याय उरलेला नसतोच। परंतु स्वतः साक्षी काही गुन्हा कबूल करत नाही। दामिनीची आणि तिच्या प्लॅनिंगप्रमाणे हे सगळं तिला प्रियाच्या अंगावरच ढकलायचे असते। म्हणूनच ती प्रियाबद्दल ट्रॅप तयार करत असते। परंतु प्रिया ही त्यांच्यापेक्षाही जास्त डेंजरस मुलगी असते हे साक्षीला काही माहीत नसतं। त्यामुळे आता साक्षीच्या अशा बोलण्यामुळे प्रिया घाबरते आणि काही झालं तरीही आता माझा बचाव कसा करायचा आहे हेच तिच्या लक्षात येत असतं। दामिनी स्वतःच्या बाजूने पूर्णपणे साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रियाला यामध्ये विक्टिम बनवण्याचा प्रयत्न करते। परंतु कितीही काहीही झालं तरीही अर्जुनला पूर्णपणे माहीत असतं की हा खून साक्षीनेच केला आहे आणि तिला वाचवणारी ही प्रिया मधुकर। त्यामुळे आता अर्जुन शेवटी प्रियाला विटनेस बॉक्समध्ये सारखं बोलावून तिला पूर्णपणे मेंदूने अगदी वेडा करून टाकतो। कारण किती काही झालं तरीही जेव्हा एखाद्या माणसावर प्रश्नांची सरबत्ती केली जाते तेव्हा त्याच बोलण्यामध्ये बुमगमध्ये ती व्यक्ती समोरासमोर खरं बोलून जाते। अर्जुनने हाच प्रकारचा काही युक्तिवाद कोर्टात केलेला असतो आणि समोरच प्रियाला अगदी गपगार करून तिच्याकडून सत्य वदवून घेणार असतो की खरं सांगा, तुम्हीच हा खून केला आहे ना? तुम्हीच मधुभाऊंवर आळ टाकून विलासचा खून केलात, बरोबर की नाही? कारण या आश्रमामध्ये जे काही रिसॉर्ट तयार होणार होतं त्यामध्ये तुमचाही वाटा होता। महिपतकडून तुम्हाला पैसे हवे होते। तुम्ही पैशाचे पाबलेले आहात। त्यामुळे हे सगळं झालं की नाही सांगा? त्यावेळेला मग प्रिया तोंडातून कबूल करून टाकते की हो, मला पैसे हवे होते परंतु खून मी केलेला नाहीये, तर हा खून साक्षी शिखरेने केलेला आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं असं म्हटल्यावर इथे आता साक्षी घाबरते आणि महिपतही तिथेच चिडून ओरडायला लागतो की ए गप्प बसतेस का प्रिया? तू माझ्या मुलीवर आरोप करतेस। माझ्या मुलीने काही केलं नाहीये। तू केलेस ते सगळं। त्यामुळे लक्षात घे, काही झालं तरीही माझ्या मुलीवर नको ते आरोप घेऊ नको। नाहीतर इथे कोर्टातच त्याच जागी तुला उभा गाडीन, समजलं का? असं तो बोलायला लागतो। त्यामुळे दामिनी त्याला शांत करायला लागते परंतु महिप्त काही गप्प होत नसतो। रविराजला कळून चुकलेलं असतं की ही प्रिया जी आहे आतापर्यंत माझ्याशी खूप खोट बोललीय आणि ती जे काही खोट बोललीय ते सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून जात असतात। आता जज साहेब हे प्रियाला शिक्षा सुनावणार त्याच्या आधी तन्वी म्हणते की प्लीज जज साहेब माझं ऐका, मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। यांनी मला खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकवलं होतं आणि प्लीज ऐका, असं करू नका।
अर्जुन अर्जुन तू तरी प्लीज ऐक ना. जज साहेबांना प्लीज सांग की मला शिक्षा करू नका. मी हे सगळं चुकली आहे. मला माहिती आहे. मी माफी मागते कोर्टाची. प्लीज असं करायला नका सांगू. त्यावेळेला आता जज साहेब हे बघतच राहतात की अर्जुन आता काय करतोय. म्हणजे अर्जुनच्या घरातली ही व्यक्ती त्याच्याकडे तळमळ करतीये की भीक मागतीये, प्लीज माझी शिक्षा कमी करा. मग आता अर्जुन काय करणार याकडे सगळ्या पब्लिकच डोळे लागलेले असतात. तेव्हा आता साक्षीला तो विचारतो. तेव्हा साक्षीला काहीच खरं बोलण्याशिवाय पर्याय नसतो. साक्षी आता रागाने कबूल करून टाकते की हो मीच केला होता विलासचा खून त्या रात्री आणि ते सगळे पुरावे नष्ट करण्याचे काम हे प्रियाचं होतं. असं म्हटल्यावर आता अर्जुन हा खूप चिडलेला असतो कारण या दोघींनी अगदी सराहित गुन्हेगारासारखी ही गोष्ट करून दाखवलेली असते. त्यामुळे त्या दोघांनाही आता खूप चिड आलेली असते. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की प्रिया मधुकर, तुला काय वाटतं की तू हे जे सगळं काही केलंने त्यामुळे तुला शिक्षा मिळणार नाही? अगं, तू माफीचा साक्षीदार नाहीच मुळात. कारण तू क्रिमिनल आहेस. क्रिमिनल. कारण इतके दिवस तू हे सगळं करत होतीस आणि तब्बल 2.5 वर्ष तू कोर्टापासून कोणतीही गिल्ट मनात ठेवता हे सगळं तू ऐकत होतीस. प्रत्येक केस भरत होती. आमचे प्रयत्न दिसत होते परंतु तरीही तू त्याचा विचार अजिबात केला नाहीस. मधुभाऊ तळमळीने रडत होते. अगं ते तुझे वडील आहेत परंतु तरीही ते त्यांच्याबद्दल तू अजिबात विचार केला नाही. त्या माणसाने तुला अनाथाश्रमात जागा दिली. तुला एक ओळख मिळवून दिली ज्यामुळे आता तू जाऊन तुझ्या या गंगला सामील झालीयस. परंतु आता काय असं म्हणून आता ती बोलायला लागते आणि इथे फायनली प्रियाने कबूल केल्यामुळे सायलीला खूप बरं वाटतं. ती लगेच बाजूला असलेल्या कुसुम ताईला मिठी मारते आणि जज साहेब हे अर्जुनच ऐकतात आणि समोर बोलून टाकतात की अर्जुन सुभेदार यांनी मांडलेले पुरावे आणि आता प्रिया आणि साक्षी यांनी दिलेलं कन्फेशन यावरून कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचत आहे की प्रिया मधुकर यांना कोर्टाची दिशाभूल करून फसवण्याबाबत आणि त्याचप्रमाणे या गुन्हेगारीत अगदी बरोबरीने साथ देणाऱ्या व्यक्तीत सामील करत हे कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचलेलं आहे की प्रिया मधुकर हिला 7 वर्षांची तुरुंगाची शिक्षा भोगावी लागणार आहे. ऐकल्यावर आता सगळं यांची पायाखालची जमीन हादरते. नागराज, महिप्त सगळेजण आता घाबरतात की बापरे तर याला 7 वर्षाची शिक्षा. प्रताप आता कल्पनाकडेच बघायला लागतो कारण कल्पनाचा फार आपल्या लाडक्या प्रियावर खूप विश्वास असतो. म्हणून आता कल्पना मान खाली घालून बसलेली असते कारण तिलाही या सगळ्यामुळे खूप मोठा धक्का बसतो की आपण आतापर्यंत या तन्वीवर विश्वास ठेवला परंतु तिने विश्वासघात केला. आता प्रियाच्या शिक्षेबाबत मात्र महिप्तला काहीच वाटत नाही परंतु आता अर्जुनने तर कोर्टामध्ये साक्षीलाही पूर्णपणे कबूल करून घेतलेलं असतं. तिच्या तोंडातून वधवून घेतलेलंच असतं. तेव्हा तीही म्हणते की हो मीही केलाय हा गुन्हा बरोबर आहे परंतु जज साहेब ही गोळी जी झाडली आहे ती मी चुकून झाडली. ती झटापटीत झाडली गेली आहे. खरंच माझा असा काही प्रकारचा उद्देश नव्हता. तरी अर्जुन म्हणतो की चूक झाली किंवा विचार करून केली, चूक ही चूक आहे साक्षी शिखरे. त्यामुळे कोर्टात त्याबद्दल निकाल हा दिलाच जाणार आहे. जर तुम्ही अगोदर आम्हाला काही सांगितलं असतं किंवा स्वतः होऊन तुम्ही अरेस्ट झाला असता तर तुमची शिक्षाही कमी होत आली असती परंतु आता नाही. साक्षीलाही जन्मठेपेची शिक्षा जाहीर होते. महिप्त घाबरतो आणि म्हणतो की नाही प्लीज नको. दामिनी म्हणते की जज साहेब मी तुम्हाला विनंती करते त्यांच्याकडून हा खून चुकून झालेला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना कमीत कमी शिक्षा होण्याचा बघा. जन्मठेपेची शिक्षा प्लीज देऊ नका. परंतु जज साहेब हे अर्जुनलाच प्रमाण मानतात आणि दामिनीचे ते काहीही ऐकूनच आता घेत नाहीत. त्याचबरोबर आता मधुभाऊ तिथे असतात. रविराज असतो. सगळ्यांचेही अगदी प्रियाच्या बाजूने असणाऱ्या नातेवाईकांचे तोंड पडलेले असते.
तेव्हा मग प्रिया धावत धावत रविराजकडे जाते. बाबा प्लीज मला वाचवा ना, तुमची मुलगी तुरुंगात जात आहे. तुम्ही वकिलात. प्लीज बाबा मला वाचवा. या सगळ्यातून सोडवा मला. माझं जामीन घडवून आणा अशी भीक ती मागायला लागते, परंतु रविराज आता काहीही ऐकत नसतो. रविराजकडे ती अगदी स्वतःच्या गोष्टीसाठी स्वतःसाठी भीक मागत असते, परंतु रविराज तिच्याकडे अजिबातच लक्ष देतच नाही. तो म्हणतो की नाही, अजिबात नाही. तेव्हा मग ती म्हणते, बाबा मी पाया पडते प्लीज माझं ऐका ना, तरीही तो काहीही तिचं ऐकून घेत नाही. तू इथून निघ. तुला हे बोलताना जराही लाज नाही वाटली का? हे प्रकरण मी तुला प्रत्येक वेळेला खोदून खोदून विचारलं होतं की मला सांग तन्वी, जर हे सगळं खरं असेल, तू ते पाहिलशील खून करताना, तर कोणालाही कोणाच्याही दबावाला घाबरण्याची गरज नाहीये. मी तुला सगळ्यामधून सोडवून काढीन हे तुला मी सांगितलं असतानाही तू माझं ऐकले नाहीस. आता मात्र मी काहीच करू शकणार नाहीये. आता मी तुला सोडवू शकणार नाही. आता तुला जी कोर्टाने न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे तर ती शिक्षा तुला भोगावीच लागणार. त्यामध्ये मी किंवा अर्जुन आता काहीही करू शकणार नाही. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की दॅट्स ऑल. त्यावेळेला पटकन ती मधुभाऊंकडे जाते आणि म्हणते की मधुभाऊ प्लीज असं नका करू. प्लीज माझं ऐका ना. पाय धरते आणि म्हणते की तुम्ही मला लहानपासून वाढवलंत. बापापेक्षा तुम्ही मोठे आहात. प्लीज मला वाचवा. परंतु मधुभाऊ काही ऐकत नाहीत. आता कोर्ट म्हणजेच जज साहेब हे प्रियाला बाजूला बसायला सांगतात आणि इथे काही कोर्टात असा तमाशा घालायचा नाहीये असं तिला सरळ सांगतात. त्यामुळे ती स्वतःचा घाम पुसते आणि पटकन बाजूला जाऊन बसते. आता कल्पना, पूर्णाजी आणि त्याचप्रमाणे प्रताप सगळ्यांनाही टेन्शन आलेलं असतं, पण पूर्णाजीला खरंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो की बापरे, हे सगळं माझ्या तन्वीने पाहिलं तरीही ती कोर्टात एक शब्दही उच्चारत नाही, म्हणजे ती खोट बोलली आतापर्यंत. याचा अर्थ एक गुन्हेगार मुलगी माझ्या घरी सून म्हणून राहत होती. माझी नात सून म्हणून, आणि ती प्रतिमाची मुलगी आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. असं कसं वागू शकली? आणि जर इथे प्रतिमा असती तर तिला आता काय झालं असतं? बिचारीला खूप वाईट वाटलं असतं. एक आई म्हणून ती अपयशी ठरली की काय असं तिला वाटलं असतं. माझ्या लेकीला मी कसं सावरू याच्यातून? या म्हातारपणात देवा तुम्हाला काय काय दाखवतोस? असा विचार तिथे आता पूर्णाजीच्या डोक्यामध्ये येत असतो आणि प्रिया आता सगळ्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तेवढ्यातच तिथे आता पूर्णाजी जवळ ती जाते आणि जोरात तिला येऊन कल्पनाच कानाखाली वाजवते आणि म्हणते ते की काय ग तन्वी, तुला हे सगळं करताना लाज वाटली नाही का? अगं हे सगळं वागताना जरा तरी विचार करायचा होतास स्वतःच्या आई वडिलांचा, सुभेदारांच्या इब्रतीचा जरा तरी विचार करायचा होतास. अगं आमचा अर्जुन आम्हाला नेहमी सांगायचा की ममा ती मुलगी बरोबर नाहीये, परंतु तरीही आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला ग. माझ्या रक्ताच्या माझ्या पोटच्या पोरावर मी विश्वास नाही ठेवला आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू काय केलंस? आमचा विश्वासघात केला आहेस. या महिप्तला मिळून तू काय साध्य केलंस? तुला पैसेच मिळवायचे होते. अगं काय गरज होती तुला पैशांची? इतक्या मोठ्या घरात तू राहत होतीस, परंतु तरीही तू त्या माणसांची साथ देत होतीस कशासाठी? का का हे सगळं करत होतीस? तेव्हा खरंतर महिप्तला मनातून वाटतंच असतं की हेच सगळं सत्य आत्ताच ओकून टाकावं, परंतु तो स्वतःला थांबवतो, कारण हे सत्य हे त्याला अगदी योग्य वेळीच उघडायचं असतं आणि त्यामुळे तो तिथेच गप्प बसून बसलेला असतो. रविराज म्हणतो की अहो पूर्णाई, हिला काय लाज असणार आहे? ज्या मुलीने स्वतःचीच लाज ठेवली नाही तिला स्वतःच्या आईवडिलांची तरी काय लाज वाटेल? तिने फक्त आम्हाला कुटुंबात कुठेही किंवा समाजात कुठेही जागा दाखवण्याची लायकी ठेवलेली नाहीये. मग काय करायचं? काहीच कळत नाहीये.
ही मुलगी इतक्या थराला पोहोचली की आम्ही आता काहीच करू शकत नाही. तेव्हा मग आता प्रताप आणि पूर्णाजी दोघेही अगदी वाईटरित्या तिच्याकडे बघत असतात. प्रताप म्हणतो की, अगं तन्वी, हे सगळं काय करून बसलीस तू? आतापर्यंत तू घरी असायचीस आणि प्रत्येक बाबतीत साहिलीला कमी ठरवायचीस किंवा तिला खोट ठरवायचीस, परंतु आता हे सगळ्यावरून हे सिद्ध होतं की अगं तू पूर्ण न्यायालयाला खोट ठरवत होतीस. तू पूर्ण सिस्टीमशी खोट बोलत होतीस. अगं या गोष्टीत जरा तरी विचार करायचा. तुझे वडील हे वकील आहेत, त्याचप्रमाणे तुझा दीर हा वकील आहे, परंतु तरीही तू असं खोट बोललीस त्यांच्याशी. जर तू जरा सल्ला करून खरं बोलली असतीस तर. तेव्हा मग लगेच प्रिया अगदी मूर्खपणाने बोलते की, बाबा मग काय होणार होतं? मी काय करणार होते? हा अर्जुन आणि ही सायली मला सोडणार होते असं वाटतं का तुम्हाला? नाही, हे मला नव्हते सोडणार, म्हणूनच मला त्यांचा बदला घ्यायचा होता आणि म्हणून मी हे सगळं करत होते. तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की, तन्वी, तुला बदला घ्यायचा होता. ठीक आहे, तू घेतलास बदला. बघास तुझ्यासमोर आहे की तुझी काय हालत झाली आहे ती. या बदल्या रिवेंज घेण्याच्या नादामध्ये तू आता स्वतःच तुरुंगात जाणार आहेस आणि तुला चांगली 1-2 वर्षांची नाही तर चांगली 7 वर्षांची शिक्षा सुनावणार आहे किंवा सुनावली आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचे याचा तूच विचार कर. आता तरी तू तिथे जेलमध्ये तुझे वर्ष घालव आणि आय होप जेव्हा बाहेर येशील तेव्हा एक चांगली व्यक्ती आम्हाला भेटेल, एक चांगली मुलगी आमच्या समोर येईल, असं तो म्हणतो. त्यावेळेला आता मधुभाऊ म्हणतात की, हो, आजपर्यंत तू खूप त्रास दिला आहेस प्रिया. आजपर्यंत खूप छळलेस माझ्या साऊला, पण आता नाही. साऊ आणि माझ्या बाबतीत तू खूप चुकीचं वागलीस. माझ्याच बाबतीत नाही तर तुझ्या कुटुंबाच्या बाबतीतही खूप चुकीचं घडवलीस तू, परंतु आज तुला जी शिक्षा मिळाली ना, शेवटी देवाने न्याय केला आहे. जरा उशिरा केला, परंतु केलाच. कारण किती काही झालं तरीही देवाच्या दारामध्ये अंधार हा नसतोच. कधी ना कधी तरी उजेड हा येतोच. आता कल्पनाला खूप यामुळे धक्का बसलेला असतो. प्रताप म्हणतो की, कल्पना, बोल ना, आता काय झालं? तू गप्प का बसली आहेस? अगं तुझ्या या लाडक्या तन्वीने काय केले बघ. तू आतापर्यंत सायलीला बोलत होतीस, परंतु तुझ्या लक्षात येते का काय केलंस ते? परंतु तिचं तोंड आता पूर्ण बंदस्त, दातखीळ बसल्यासारखी झालेली असते. तर इथे आता महिप हा अर्जुनला कोर्टातच धमकी देतो की, ए अर्जुन सुभेदारा, तुला काय वाटलं मी तुला असंच सोडणार आहे? अरे तू माझ्या लेकीच्या जीवावर उठला आहेस. मी अजिबात तुला सोडणार नाहीये. तू माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लावली. आतापर्यंत मी माझ्या लेकीसाठी हे सगळं करत आलोय, परंतु तू हे सगळं माझ्या लेकीत सगळं उद्ध्वस्त केलंस करियर. मी आता तुला काही सोडणार नाहीये, लक्षात ठेव. आता नाही, परंतु याचा बदला मी नक्कीच घेणार आणि याचा असा बदला घेणार आहे की आयुष्यभर काय तू लक्षातच ठेवशील. तुझं कुटुंब पूर्णपणे हादरून जाईल. असं बोलल्यावर सायली म्हणते की, महिप्त शिकरे, तुम्ही अगोदर ना तुमचं बघा, कारण तुमची मुलगी आहे ना, तुमची मुलगी आता शिक्षेत अशिक्षा भोगतीये. त्यानंतर तुमचे प्रकरणही तुम्ही हँडल करा, कारण काही काळानंतर अशीही गोष्ट होऊ शकते की तुम्ही सगळ्यात अडकू शकता. त्यामुळे आता तुम्ही धमकी देणं बंद करा आणि बाजूला निघा, असं म्हणून ती त्यालाही बाजूला करते आणि अर्जुन बरोबर अगदी ठामपणे उभी असते. त्याचबरोबर आता अर्जुन देखील म्हणतो की, येस, असं म्हणून तो सायलीचा हातात हात घेतो. आता प्रिया जवळ सगळे मीडियावाले येत असतात आणि विचारतात की, काय आहे हे सगळं प्रिया मधुकर? या सगळ्याच्या मागे तुम्हीच आहात का? म्हणजे तुम्ही स्वतः आश्रमात राहत होतात, परंतु आश्रम विकण्यासाठी तुम्ही मदत करून हा खून कोण घडवून आणलात का? त्यावेळेला आता जे पोलीस असतात ते पटकनच मीडियाला बाजूला करतात आणि मग तिला काहीच ते बोलू देत नाहीत आणि त्याच वेळेला आता पूर्णा ही समोर येते आणि म्हणते की, बस झालं आता.
आतापर्यंत खूप सहन केलं तन्वी, आता नाही. आता तुला मी कोणी वाचवणार नाहीये. तन्वी हात जोडत असते की प्लीज असं करू नका. प्लीज माझ्याबद्दल असं वागू नका. परंतु तरीही कोणीही तिचं ऐकत नाही. पूर्णा म्हणते की अगं या म्हातारीचा अंत बघितलास तू. तुला आम्ही प्रत्येक वेळेला सुधारण्यासाठी वेळ देत होते परंतु तरीही तू ऐकली नाहीस. आता मात्र तुला आम्ही माफ करू शकणार नाहीये. आता तुला जी शिक्षा व्हायची ती कोर्टाने दिली. आम्ही आता याच्यात काहीच बोलू शकत नाही आणि आम्हाला तू जो काही आयुष्यभराचा पश्चाताप दिलाय तो आमच्या माती राहिलाच आहे. परंतु तुला आम्ही सोडवणार नाही हे मात्र नक्की. तुला शिक्षाही झालीच पाहिजे. त्याशिवाय तू सुधारणार नाहीस आणि ती शिक्षा झाल्यानंतर तरी स्वतः सुधारणा घडवं असंच वाटतं आम्हाला. माझा बिचारा अश्विन तो इथेही नाहीये. त्याचं काय होईल याचा विचार आम्ही करतोय. तेव्हा मग प्रिया म्हणते की अश्विन इथे असायला हवा होता. म्हणजे नक्कीच त्याने मला सोडवलं होतं. माझ्या अश्विनने मला सोडवलं असतं त्यावेळेला लगेच. आता तिथे ती आकांतव करायला लागते की अश्विन. तेव्हा मग लगेच अर्जुन सायली बोलतात की हे बघ तुझ्या अश्विनने सोडवलं असतं हे अजिबात झालंच नसतं. कारण तू जे काही करतेस त्याच्याबरोबर ते काय वागतेस हे आम्हाला चांगलंच कळत. आणि त्यानंतर मग प्रतापही म्हणतो की हे बघ तन्वी ही तुझा ना ड्रामा बंद कर. अश्विननेही तुला वाचवलं नसतं. त्या बिचाऱ्याला कसं सांभाळायचं आणि प्रतिमाला कसं सांभाळायचे याचा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. त्यामुळे तू आता आम्हाला काहीच बोलून दाखवू नकोस आणि हे जे सगळं काही वागतेस ना ते तुझं वागणं हे आता बंद कर आणि तुला आता पोलिसांनी घेऊनच जायला पाहिजे. तेव्हा सायली प्रियाकडे बघत असते कारण ती प्रत्येक गोष्ट अगदी म्हणजेच पुन्हा नाटक करून कोणीतरी वाचवेल असं म्हणत असते. तेव्हा कल्पना पूर्णाजीला म्हणते की हे काय घडून बसलं पूर्णाई. काय झालं हे मला खरंच कळत नाहीये. ही अशी कशी वागली. म्हणजे आपण हिच्यावर किती विश्वास ठेवत होतो हो. तिने विश्वासघात केला. मग साहिलीला आपण हिच्यावरून किती बोलायचो परंतु तरीही ही चुकीची निघाली. आता पूर्णाजी चिडते आणि जात असताना पोलीस तिला घेऊन जात असताना एक मिनिट असं म्हणते आणि प्रियाच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र खेचून काढते आणि म्हणते की ते मंगळसूत्र आता तुझ्या नावाच नाही कारण तू माझ्या नातवाच्या लायकीची नाहीयेस. तू आमची आतापासून सूनही नाहीयेस. तुझ्या सोबतचे सगळे नातेसंबंध हे आत्ताच तुटले. पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नकोस तू असं म्हणून पूर्णाजी ही प्रियाला आता पोलिसांसमोर पाठवते आणि जोरात कानाखाली देखील वाजवते. आता इथे प्रियाला खूप राग आलेला असतो आणि हे म्हातारे थेरडे हिने माझ्यावर हात उचलला अशी ती चिडत असते. त्यावेळेला मग आता दामिनी ही गप्प असते. ती पुढे यावर काहीच बोलत नाही. पूर्णाजी तीच मंगळसूत्र खेचून घेते त्यामुळे खरंतर तिला खुरात मनातून खूप वाईट वाटत असतं की मी हे स्वतःच्या हाताने काय केलं. एका सुहासिनीच मंगळसूत्र मी हिसकावून घेतलं. खरं तर मला देव यासाठी माफ करणार नाही परंतु देवालाही कळते की कुठल्या मुलीच्या बाबतीत मी काय केलं. कल्पना म्हणते की हो अगदी बरोबर बोललात तुम्ही पूर्णाई. या बाबतीत देव तुम्हाला कोणतीही शिक्षा नाही करणार. उलट तुम्हाला देव त्याबद्दल अगदी म्हणजेच मोठा आशीर्वाद देईल. कारण या मुलीला मुलीची लायकीच नाही आपल्या अश्विनची बायको म्हणून राहण्याची. मग तू निघ प्रिया. आमच्या तोंडासमोर राहूच नको. तुझं तोंडही बघण्याची इच्छा नाहीये आता आम्हाला. खरंच चिंता वाटली की रविराज आणि प्रतिमा यांना कसे सांभाळायचे. यांना सांभाळायचं कसा हा मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर. तेव्हा आता सगळ्यांनी मन घट्ट केलेलं असतं. प्रताप म्हणत असतो की बस करा आता. खूप झालं हिच्याशी खूप बोललो. आता हिला जाऊ दे हिला जेल होऊ दे असं म्हणून आता सगळेजण हे प्रियाला जायला सांगत असतात आणि मग स्वतः पूर्णाजी ही तिला हाताला धरून पोलिसांच्या ताब्यात देत असते आणि म्हणते की
घेऊन जा हिला आणि हिला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. आता हे सगळं बघून कल्पनाला खूप रडू येत असतं. तिला अश्विनची काळजी वाटत असते. आता त्याच वेळेला कल्पनाचा हात पटकन सायली धरते आणि सायली म्हणते की प्लीज आई रडू नका. सगळं काही नीट झालेलं आहे. खरं तर अश्विन भाऊजी मोठ्या संकटातून वाचलेत नाही तर अशा मुलीबरोबर त्यांनी संसार कसा केला असता असं म्हणून कल्पनाला ती सावरते. परंतु इथे आता प्रियाला वेड्याचे झटके यायला लागतात. ती अगदी वेडी झालेली असते. म्हणजे तुरुगात जात असताना तिला कधी वाटलंही नव्हतं तिच्यासोबत असं घडेल. परंतु ती आता वेड्यासारखं वागायला लागते आणि सगळ्यांना धमक्या देत सुटते. मी परत येणार आहे. माझी ही 7 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर मी परत येणार आहे. त्यानंतर मग मी काय करेल ना तेच बघा. तुमची सगळ्यांची वाट लावणार आहे. सायली अर्जुन तुला दोघांना तर मी सोडणारच नाही. बघा मी काय करते ते कोणालाच सोडणार नाही. असं म्हणून ती आता रडत रडत तिकडून निघते आणि तिला पुन्हा वेड्याचे झटके आल्यासारखे ती करायला लागते आणि वेड्यासारखीच बडबडत असते. परंतु इथे आता फायनली सत्याचा विजय होऊन प्रियाला तुरुंगात टाकलेलं असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.